नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जालेंद्र सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। इयत्ता 6वी विषय गणित सेमी आणि नॉन सेमी दोन्हीसाठी प्रकरण 6वे बार ग्राफ स्तंभालेख यातील जो काही सराव संच दिलेला आहे 19 प्रॅक्टिस सेट 19 त्यातला प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 6 पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 कसे सोडवायचे ते समजून घेतलेला आहे। तर इथे दोन्ही सेमी आणि नॉन सेमी दोघांसाठी हा बार ग्राफ स्तंभालेख मी दाखवतोय। मी दोन्ही भाषेतून या ठिकाणी लिहिलेला आहे। तुम्ही तुमच्या माध्यमाप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या ग्राफ पेपरवर एकाच भाषेत लिहायचा आहे। तर प्रश्न तिसरा जो आहे पहा, या ठिकाणी दिलेला आपल्याला एका शाळेतील स्नेह संमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे। या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा। प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी। तर याप्रमाणे हा प्रश्न दिलेला आहे। सेमी नॉन सेमीमध्ये प्रश्न सारखेच आहेत, फक्त भाषा बदललेली आहे। सेमीतल्या मुली त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पुस्तकातून हा प्रश्न पाहून घ्या। प्रश्न सेम आहे, आकडे सेम आहेत, फक्त लँग्वेज त्या ठिकाणी चेंज झालेली आहे। तर नाटक, नृत्य, गायन, वादन, एकांकिका या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आपल्याला इथे बार ग्राफमध्ये नोंद करायची आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी आपण ग्राफ पेपरवर एक्स अक्ष काढायचा आहे, त्याच्यावर कार्यक्रम म्हणजे प्रोग्रामची नावं लिहायची आहेत। त्यानंतर वाय ॲक्सिस जो आहे त्याच्यावर त्या ठिकाणी भाग घेणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला ते नोंदवायची आहे। जे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे त्या प्रमाणाला अनुसरून आपण इथे वाय ॲक्सिसवर प्रत्येक आडव्या डार्क लाईनवर पॉईंट घेऊन त्याचा टेबल पाढा खालून वर याप्रमाणे लिहित जायचा आहे। 4, 8, 12, 16, 4, 8, 12, 16, 20, 24 याप्रमाणे। तर पहिला जो प्रकार आहे कार्यक्रमाचा तो आहे नाटक। नाटक या कार्यक्रमामध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे पहा, 24 स्टुडंटने पार्टिसिपेट केलेला आहे। तर त्यासाठी या संख्येच्या अनुषंगाने पहा इथे 24 हा आकडा आहे, तिथे आपण आडवी रेषा मारून पहिला जो स्तंभ आहे त्याची उंची निश्चित करायची आहे आणि मग पट्टीच्या सहाय्याने तो जो काही स्तंभ आहे तो पूर्ण करायचा आहे। त्यानंतर नंबर 2 जे आहे नृत्य। तर नृत्यासाठी जी काही आकडेवारी आपल्याला दिलेली आहे पहा 40 स्टुडंट त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। नृत्य या नावाच्या वरती आपण इथे 40 पर्यंत हा जो स्तंभ आहे तो उंच नेणार आहोत। यानंतर पुढचा प्रकार आहे गायन। गायनसाठी किती विद्यार्थी सहभागी आहेत, 16 विद्यार्थी आहेत। तर 16 आकड्यापर्यंत त्याचा स्तंभ आपला उंच दाखवायचा आहे। त्याची उंची आधी निश्चित करायची पहा आडवी रेष मारून आणि मग उभ्या रेषा पट्टीने मारून स्तंभ जो आहे तो काढायचा आहे। दोन स्तंभाच्या मध्ये असलेलं अंतर सेम पाहिजे, कमी जास्त नको। स्तंभाची जाडी सगळ्यांची सारखी पाहिजे। वादन यामध्ये 8 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, तर 8 पर्यंत तो स्तंभ आपल्याला उंच काढायचा आहे। आणि शेवटचा एकांकिकेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी आहेत 4, तर 4 पर्यंत हा स्तंभ आपण उंच दाखवायचा आहे। अशा प्रकारे स्तंभ काढून घेतल्यानंतर त्या स्तंभामध्ये पेन्सिलच्या सहाय्याने आपण त्याला हलक्या हाताने रंगवायचे, म्हणजे जो काही स्तंभ आहे बार आहे तो व्यवस्थित दिसेल। अशा प्रकारे प्रश्न तिसऱ्या साठी आपल्याला बार ग्राफ स्तंभालेख दाखवता येईल। या पद्धतीने कार्यक्रम प्रोग्राम यापैकी तुम्हाला तुमचे जे मीडियम असेल ते नाव खाली टाका, आपला बार ग्राफ तयार झाला।
त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न 4. एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे प्रमाणानुसार 2 वेगवेगळे स्तंभालेख काढा. आपल्याला या ठिकाणी 2 वेगवेगळे स्तंभालेख काढायचे आहेत. पहिल्या स्तंभालेखासाठी आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक, म्हणजे आपण वाय ॲक्सिसवर 10चा टेबल जो आहे तो 10चा टेबल त्या ठिकाणी काढणार आहोत. आणि दुसरं प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला 1 सेंटीमीटर बरोबर 5 ग्राहक. तर एकाच प्रश्नाचे 2 उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे तयार होणार आहेत. तर पहिला भाग इथे आपण या पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 प्रश्न 4 त्यातला पहिला आकडा वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक आपण जर घेतले दिलेल्या पहिल्या प्रमाणानुसार, पहिलं प्रमाण 10 ग्राहकाचं आहे आणि दुसरं प्रमाण 5 ग्राहकाचं. तर पहिल्यासाठी आपण आधी बार ग्राफ तयार करूयात. तर या पद्धतीने हे स्केल प्रमाण इथं तुम्ही लिहायचं आहे डाव्या कोपऱ्यामध्ये वरती. एकाच भाषेतून लिहा. तुमचं मीडियम सेमी असेल तर इंग्रजी शब्द वापरा, मराठी असेल तर मराठी शब्द वापरा. ज्यूसचा प्रकार जो आहे तो एक्स ॲक्सिसवर दाखवायचा आपल्याला. संत्री, अननस, सफरचंद, आंबा आणि डाळिंब ही जी नावं आहेत ती इथे मी क्रमाने लिहिलेली आहेत. आणि 10चा टेबल लिहिलेला आहे कारण आपल्याला 10चं प्रमाण त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर पहिलं जे आहे संत्री, 50 पर्यंत तो स्तंभ आपण उंच दाखवणार आहोत. 10, 20, 30, 40, 50. संत्री या ज्यूस साठीचा स्तंभ 50 आकड्यापर्यंत उंच दाखवायचा आहे. त्यानंतर अननसचा स्तंभ 30 आकड्यापर्यंत उंच न्यायचा आहे. 10, 20, 30. अननसचा स्तंभ जो आहे तो 30 आकड्यापर्यंत उंच न्यायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे सफरचंद 25. तर 25चा आकडा या ठिकाणी नाही आहे त्यामुळे 20 आणि 30च्या मध्ये आपण तो 5व्या रेषेपर्यंत स्तंभ उंच नेणार आहोत. हा 20च्या पुढे पहिली रेषा छोटी, 21, 22, 23, 24, 25 याप्रमाणे 25 पर्यंत तो स्तंभ आपण उंच काढायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे आंबा. 65 पर्यंत तो स्तंभ उंच काढायचा आहे. 65चा आकडा पण इथे नाही आहे तर 60च्या पुढे आपण त्या पद्धतीने मोजूयात पाहिजे. 60चा आकडा आहे. 60ची रेषा 61, 62, 63, 64, 65 म्हणजे या ठिकाणी 65. 65चा आकडा तुम्हाला दाखवता येईल. सॉरी, पुढच्या राखान्यामध्ये गेलो आपण. जिथे आपल्याला स्तंभ दाखवायचा आहे तिथेच आपण खूण करणं गरजेचं आहे. आपले स्तंभ व्यवस्थित असावेत. आणि शेवटचा आहे डाळिंब. डाळिंबाचा 10 पर्यंत स्तंभ उंच त्या ठिकाणी दाखवायचा आहे म्हणजे अतिशय कमी उंचीचा हा स्तंभ त्या ठिकाणी तयार होईल. तर अशा प्रकारे प्रश्न 4मध्ये जो पहिलं स्केल दिलेला आहे 10चं, त्या 10च्या स्केलसाठी अशा पद्धतीचा स्तंभालेख तयार होईल. आता याच प्रश्नासाठी आपण दुसरं स्केल त्या ठिकाणी वापरणार आहोत. प्रश्न 4मध्ये दुसरं स्केल आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 ग्राहक. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कस्टमर्स. तर ग्राहक बदलले, तुमचं त्या ठिकाणी स्केल बदललं तर इथली हा जो आकडेवारी आहे ही बदलणार आहे. 5चा टेबल मी या पद्धतीने लिहिलेला आहे. तर संत्रीचा स्तंभ जो आहे तो 50 पर्यंत उंच काढायचा आहे. इथे 50चा आकडा दिसतोय पहा, इथपर्यंत आपल्याला हा स्तंभ जो आहे तो उंच काढावा लागेल.
संत्री. त्यानंतर अननसचा जो स्तंभ आहे तो 30 पर्यंत उंच काढायचा आहे. इथे 30चा आकडा आहे. 30 पर्यंत हा स्तंभ उंच असेल. स्तंभाची उंची योग्य आली तरच आपल्याला मार्क मिळतात. स्तंभाची उंची जर चुकली तर आपले मार्क या ठिकाणी जातात. त्यानंतर पुढे आहे सफरचंद 25. इथे 25चा आकडा आहे. पाहता हे बघा, इथे 25चा आकडा आहे. 25 पर्यंत आपल्याला सफरचंदाची उंची काढायची आहे. त्यानंतर आंबा 65 पर्यंत उंच न्यायचा आहे. तर याप्रमाणे इथे 60 आणि 65 म्हणजे इथपर्यंत आपल्याला हा जो स्तंभ आहे तो उंच काढावा लागेल. प्रमाण कमी केल्यामुळे स्तंभाची उंची वाढलेली दिसते. प्रमाण तुम्ही मोठं घेतलं तर स्तंभ कमी उंचीचे तयार होतात. आणि प्रमाण म्हणजे स्केल जे आहे पहा, हा आंब्याचा स्तंभ जो आहे तो इतका उंच त्या ठिकाणी झालेला आहे. डाळिंब 10. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा दुसऱ्या प्रकारे स्तंभालेख तयार होईल. प्रश्न 4थ्यामध्ये जर आपण 10चं स्केल घेतलं तर असा स्तंभालेख दिसेल. पहा, याच्यामध्ये स्तंभांची उंची कमी दिसते कारण 10चं स्केल वापरलेलं आहे, 10चं प्रमाण वापरलेलं आहे. आता हाच स्तंभालेख जर तुम्ही त्याचं प्रमाण बदललं तर या पद्धतीने 5 वाय ॲक्सिसवर आपण जर 1 सेंटीमीटर बरोबर 5 हे प्रमाण घेतलं तर स्तंभाची जी काही उंची आहे ती तुम्हाला या ठिकाणी वाढलेली दिसेल. आता हे स्तंभ आपण रंगवायचे आहेत म्हणजे आपला स्तंभालेख दिसायला व्यवस्थित दिसेल. एकाच प्रश्नाची 2 उत्तरे. एकदा 10चं स्केल घेऊन आणि एकदा 5चं स्केल घेऊन या पद्धतीने तुम्हाला 2 स्तंभालेख एकाच प्रश्नासाठी मिळतील. ज्यावेळेस 5चं प्रमाण असेल त्यावेळेस स्तंभाची उंची वाढलेली आहे, जास्त उंच स्तंभ दिसत आहेत. आणि ज्यावेळेस 10चं प्रमाण आहे त्यावेळेस मात्र स्तंभ जे आहेत ते कमी उंचीचे दिसत आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. सांगली जिल्ह्यातील 5 गावामध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे. तर इथे आता आपल्याला 100चं प्रमाण वापरून हा जो काही स्तंभालेख आहे हा स्तंभालेख काढायचा आहे. प्रश्न 5व्याचं उत्तर याप्रमाणे एक्स अक्षावर इथे तुम्हाला गावांची जी नावं आहेत ती दिलेली आहेत. गावांची नावं, नेम ऑफ विलेज. आणि वाय अक्षावर आहे झाडांची संख्या, नंबर ऑफ ट्रीज. इथे तुम्हाला जे काही प्रमाण दिलेलं आहे वाय ॲक्सिसवर, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 ट्रीज. 100 झाडं आहेत त्यामुळे 100चा टेबल, 100चा पाढा इथे तुम्हाला वाय ॲक्सिसवर लिहायचा आहे. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000 पर्यंत तो मी नेलेला आहे पहा. तर इथे पहिलं जे गाव आहे ते गाव आहे दूधगाव आणि त्याचं झाडांची संख्या आहे 500 म्हणजे आपला जो स्तंभ आहे तो 500 पर्यंत उंच असेल. इथे आडवी रेष मारून या पद्धतीने त्याचा दूधगावसाठीचा जो काही स्तंभ आहे तो आपल्याला दाखवता येईल. हा पहिल्या गावासाठीचा स्तंभ तयार होईल. दुसरं जे गाव आहे ते आहे बागणी आणि बागणीसाठीचा जी संख्या दिलेली आहे 350. 350 ही संख्या इथे नाही आहे. तर 300 आणि 400 याच्या दरम्यान मध्यभागी बरोबर 350 येतील. म्हणजे पहिला आकडा 310, दुसरा आकडा, दुसरी रेषा 320. छोट्या ज्या रेषा आहेत त्या आपण या पद्धतीने काउंट करून 300 आणि 400च्या मध्ये
350 ही संख्या आपल्याला दाखवता येऊ शकते। 350 पर्यंत हा स्तंभ उंच आहे बागणीचा। त्याच्या पुढचं गाव आहे समडोळी। 600 पर्यंत स्तंभ उंच काढायचा आहे। 600चा आकडा इथे आहे पहा, त्या सरळ रेषेत आधी त्याची उंची ठरवून घ्यायची आहे आणि मग हा स्तंभ आपण पूर्ण करायचा आहे। पुढचं गाव आष्टा 420। आता हे पहा 420 ही संख्या कशी दाखवणार, तर 400च्या पुढे जे छोट्या रेषा आहेत त्या 2 मोजायच्यात, म्हणजे 420 ही संख्या तयार होईल। पहा इथपर्यंत हा 400चा आकडा दिसतोय, इथपर्यंत 400ची खूण आहे, त्याच्या पुढे अगदी 2 रेषा छोट्या बारीक आपण मोजणार आहोत आणि 420 ही संख्या इथे दाखवणार आहोत। हे पहा, म्हणजे या पद्धतीने 420 ही संख्या तुम्हाला 400च्या पुढे छोट्या 2 रेषा मोजून दाखवता येईल। 420। आणि शेवटचं गाव आहे कवठेपिरान 540। तर ही पण संख्या तुम्हाला याचप्रमाणे 500च्या पुढे 4 छोट्या रेषा मोजायच्यात। 500चा आकडा पहा इथे आहे आणि याच्या पुढे 4 छोट्या रेषा जर आपण मोजल्या तर तो इथे येईल 540। अशा पद्धतीने प्रश्न 5वा जो दिलेला आहे गावांच्या संदर्भाने, वृक्षारोपणाच्या संदर्भाने, ट्री प्लांटेशनच्या संदर्भाने, त्याचा बार ग्राफ जो आहे तो या रीतीने तयार होईल। लुक ॲट दिस, पहा या पद्धतीने व्यवस्थित आपण आपला बार ग्राफ काढायचा आहे। त्यानंतर प्रश्न 6वा जो दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 6। यशवंत एका आठवड्यात वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी खालीलप्रमाणे वेळ देतो, या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख योग्य प्रमाण घेऊन काढा। आता आपला योग्य प्रमाण इथे घ्यायचं आहे, प्रमाण प्रश्नात दिलेलं नाहीये। प्रमाण ठरवताना आपण अशी संख्या शक्यतो घ्यायची आहे की ज्या संख्येने दिलेल्या सगळ्या संख्यांना भाग जाईल, म्हणजे त्या पाड्यामध्ये त्यातल्या बऱ्याचशा संख्या येतील, काही नसतील तरी चालतील, परंतु बऱ्याचशा संख्या त्या पाड्यामध्ये आल्या पाहिजेत। आता इथे 35 मिनिटे दिलेत, 50 मिनिटे दिलेत, इथे 1 तास 10 मिनिटे, तर असं नाही चालणार। सगळे मिनिटे पाहिजेत किंवा सगळे तास पाहिजेत, तर 1 तास म्हणजे तुमचे 60 मिनिटे होतील, बरोबर। आणि आधी अधिक 60 अधिक 10 म्हणजे किती झाले, हे 70 मिनिटे झाले। पहा हे 1 तास 10 मिनिटाच्या ऐवजी आपण ही संख्या वापरायची 70 मिनिटे। 70 मिनिटे म्हणजेच 1 तास 10 मिनिटे। 1 आणि 1.1/2 तास, तर इथे 1 पूर्ण तास आहे 60 मिनिटाचा, अधिक 1/2 म्हणजे अर्धा म्हणजे किती, तर 30 मिनिटे, आणि अशा रीतीने हे होतील तुमचे 90 मिनिटे। 60 अधिक 30 बरोबर 90 मिनिटे, म्हणजे आपल्याला इथे 90 ही संख्या त्या ठिकाणी वापरायची आहे। आणि पुढचं 45 मिनिटेच दिलेली आहेत, याच्यामध्ये बदल करायची काही गरज नाही। इथे बदल का केला, कारण इथे तास आणि मिनिटे दोन्ही दिलेली आहेत, आपल्याला सर्व संख्या मिनिटामध्ये हव्या आहेत। म्हणजे आता आपल्याकडे संख्या झाल्या 35, 50, 70, 90 आणि 45, तर यापैकी 50, 70 आणि 90 या 10च्या पाड्यामध्ये असणाऱ्या संख्या आहेत, त्यामुळे आपलं प्रमाण आपलं ठरलं किती, 10। वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिनिटे, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिनिट। हे प्रमाण स्केल त्या ठिकाणी आपल्याला ठरवायचं होतं, ते आपण ठरवलंय। याप्रमाणे मग आपल्याला जे काही व्यायाम प्रकार दिलेले आहेत, व्यायाम प्रकार, टाईप ऑफ एक्झरसाइज, खाली एक्स ॲक्सिसवर व्यायाम प्रकारांची नावं आणि वाय ॲक्सिसवर वेळ, टाईम, आपण 10चं प्रमाण घेतलंय, त्यामुळे 10चा टेबल या ठिकाणी लिहायचा आहे। 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 पर्यंत तुम्ही वाढवलेला आहे। तर पहिला प्रकार आहे धावणे, 35 मिनिटं तो धावतोय यशवंत। मग 35 मिनिटं कसे दाखवता येतील, तर 10, 20, 30, 30 आणि 40च्या मध्ये, म्हणजे 30 आणि 40च्या मध्ये 30च्या पुढे जे छोट्या रेषा आहेत त्या 5 मोजायच्यात, तर इथे 35 हा आकडा आपल्याला दाखवता येईल। आणि मग त्याचा स्तंभ जो आहे तो आपल्याला उभा या पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे तो काढायचा आहे आणि तो रंगवायचा आहे।
तर धावणे या प्रकारासाठीचा स्तंभ तयार झाला. यानंतर योगासने 50 मिनिटे. 50चा आकडा आहे इथे, त्यामुळे आपल्यामध्ये रेषा मोजायची गरज नाही. 50ला खून करा. आणि हलक्या हाताने पेन्सिलने स्तंभ बार रंगवा. योगासनासाठीचा स्तंभ तयार झाला. तिसरा आहे पहा सायकलिंग. तर त्यात आपण 70 ही संख्या वापरणार आहोत. 60 + 10 70 मिनिटे सायकलिंगसाठी वापरतो. 70चा आकडा आहे. 70च्या आकड्यापर्यंत आडवी उंचीची रेषा आधी ठरवून घ्यायची आहे स्तंभाची, आणि मग पट्टीने त्याच्या दोन्ही कडा आखून घ्यायच्यात. ओके. पुढचा व्यायाम प्रकार आहे गिर्यारोहण. तर त्यासाठी तो 90 मिनिटे वेळ देतोय. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे, 1 तास आणि अर्धा तास, याला 1.5 तास म्हणतो आपण. तर हा 90 पर्यंत याचा स्तंभ उंच जाईल. स्तंभाची उंची चुकली म्हणजे आपला बार ग्राफ, आपला स्तंभालेख चुकला. त्यामुळे स्तंभाची उंची ज्यावेळेस आपण दाखवतोय ती अतिशय काळजीपूर्वक दाखवणं गरजेचं आहे. आणि बॅडमिंटनसाठी 45 मिनिटाचा वेळ आहे. तर 45 म्हणजे 40 आणि 50 याच्यामध्ये येतील. पहा इथे ही 40ची रेषा आहे आडवी, ही 50ची रेषा आहे आडवी. तर 40 आणि 50च्या मध्ये, 40च्या पुढे 5वी रेषा म्हणजे 45. तर अशा रीतीने आपण इथे प्रश्न 3 ते 6 सोडवलेले आहेत. 7वा जो प्रश्न आहे तो तुम्ही करणार आहात. तुमच्या मैत्रिणींची नावं लिहून त्यांची वजनं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याच्यापासून अशा प्रकारचा बारग्राफ तयार करायचा आहे. लुक ॲट दिस. पहा या बारग्राफकडे. प्रश्न 6व्याचं हे उत्तर आहे. या पद्धतीने आपण उत्तर व्यवस्थित पाहायचं आहे आणि तुम्ही स्वतः अशा रीतीने ग्राफ पेपर घेऊन त्या ग्राफ पेपरवर प्रश्नांची उत्तरं तयार करणार आहात. प्रश्न 7वा हा तुमच्यासाठी आहे. तुमच्या वर्गातील 4 मित्रमैत्रिणींची नावे लिहा. 4घांची नावं लिहायची. त्यांच्या नावासमोर त्यांचे किलोग्रॅममधील वजन लिहा. त्यांचं वजन लिहायचं किती आहे प्रत्येकाचं, आणि या माहितीवरून वरीलप्रमाणे तक्ता तयार करा व स्तंभालेख काढा. तर अशा पद्धतीने वजनं घ्या की जी एखाद्या पाड्यामध्ये असतील. जर नसली तर त्या ठिकाणी आपण अशा रीतीने सुद्धा दाखवू शकतो की ज्यामध्ये जास्तीत जास्त संख्या येणारा जो पाडा असेल तो पाडा आपण प्रमाण म्हणून वापरायचा आहे. या दिलेल्या संख्येमध्ये 50, 70 आणि 90 10च्या पाड्यामध्ये होते, म्हणून आपण इथे 10चं स्केल जे आहे ते घेतलेलं आहे. तर अशा रीतीने हा जो काही स्तंभालेख किंवा बारग्राफ हा जो भाग आहे तो आपण इथे समजून घेऊन स्वतः त्या ठिकाणी ते बारग्राफ पूर्ण करायचे आहेत. व्हिडिओला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत इतर गटामध्ये शेअर करायचा आहे. धन्यवाद.